ज्यावेळेला पांडव वनवासाला गेले होते, वनवासाहून परत आले, परत आल्यानंतर दुर्योधनाच्या जवळ गेले आणि दुर्योधनाला म्हणले, दुर्योधना आमचं राज्य आम्हाला परत दे. दुर्योधन म्हणला, मी नाही देणार आता अजिबात. अरे नाही द्यायचं सगळं तर निदान अर्ध तरी, अर्ध सुद्धा देत नाही म्हणला जा. अरे दुर्योधना असं का वागतोस? अरे नाही निदान अर्ध तर निदान आम्हाला 5 जणांना 5 गावं तरी दे. असं म्हटल्याबरोबर तो म्हणला अजिबात 5 गावं सुद्धा देणार नाही. शेवट पांडवांनी सांगितलं, अरे नाही 5 गावं तर निदान 1 गाव तरी दे, आम्ही 5 जण एका गावात राहू. असं म्हटल्यावर अरे सुईच्या टोका एवढी जागा सुद्धा तुम्हाला देणार नाही. आणि पांडवांना भगवंताशिवाय पाठीराखा कुणी नव्हतं असं ऐकलं आणि भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं, मध्यस्थी करण्यासाठी तुम्ही चला. भगवंतानं त्यांची हाक ऐकली, भगवंत यायला तयार झाले. आणि आज मात्र हस्तिनापुर अतिशय लखलखाट आहे. हस्तिनापूर त्या ठिकाणी सजवलेलं आहे. विदुर काका बाहेर राहत होते का? कारण त्या ठिकाणी दुर्योधनानं हाकलून दिलं होतं. त्या ठिकाणी विदुरजींना गावात आल्याबरोबर त्यांनी पाहिलं हस्तिनापूर त्या ठिकाणी सजवलेलं आहे, म्हणून विचारपूस केली, का हो आज गाव खूप सजवलंय, हस्तिनापुराची पुन्हा एकदा सजावट झाली, नेमकं काय आहे? कुठलं चांगलं कार्य घडणार आहे? कुठलं शुभ कार्य आहे? विदुरजी तुम्हाला माहित नाही का, अहो पांडवामध्ये आणि कौरवामध्ये त्या ठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी देव येणार आहेत. दुर्योधनाकडे देव येणार आहेत मध्यस्थी करण्यासाठी, पांडवांच्या बाजूने बोलण्यासाठी. अहो बघता बघता त्या ठिकाणी सनया चौघडे वाजू लागले. भगवंताचा रस त्या दिशेने येऊ लागला. आणि येत असताना त्या ठिकाणी पाहिलं उद्धवजींनी. उद्धवजी शेजारी उभा आहेत देवाच्या. उद्धवजी इकडे तिकडे पाहतात आहे. भगवंत सुद्धा रथामध्ये आहेत. आणि एका कोपऱ्याला उभे असणारे विदुरजी त्यांनी पाहिलं देवाला. अहो नितांत श्रद्धा ज्यांची देवावर आहे, देव म्हणजेच माझं सगळं सर्वस्व आहे, असा त्यांचा भाव आहे. उद्धवजी देवाचे अतिशय प्रिय भक्त होते. पण दासी पुत्र असल्यामुळे सगळं गाव त्यांना हिणवायचं. दुर्योधन त्यांचा भर सभेमध्ये अपमान करायचा. कधी कुणाला त्यांनी आदराने त्यांना कुणी बोललं नाही. पण देवाचे त्या ठिकाणी सेवक असल्या कारणानं भगवंत येताना पाहिला गर्दी आहे. आणि त्या गर्दीमध्ये माझ्याकडे कधी देव येणार? पण उठता बसता झोपता मनात एकच विचार होता, देव खरंच येईल का माझ्या घरी कधी? आमच्या गरीबाच्या घरी कधी देव खाईल का काही? भगवंताचा रथ येताना बघितला आणि विदुरजी हात जोडतात, मनात म्हणतात, देवा अरे या गरीबाच्या घरी कधीतरी येशील ना रे बाबा. आमच्या गरीबाच्या घरी येऊन कधीतरी काहीतरी खा रे बाबा, आमची खूप इच्छा आहे देवा. पण रथ तिकडे राजदरबाराच्या दिशेनं जाताना दिसला. मनातले भाव बदलले. पण भक्त हे भक्त असतात. भाव बदलला पण हात जोडलेले आहेत. विदुरजी म्हणतात, देवा मला माहित आहे रे, तू जरी देव जरी असला तरी सुद्धा आता राजाच्या घरी चाललास बाबा, तू कशाला गरीबाच्या घरी जेवायला येशील? पण देवा देवा आमच्या घरी नाही आला तरी चालेल देवा. किती भाव आहे पहा. आमच्या घरी नाही आला ना देवा तरी चालेल. आमच्या घरी येऊन काही नाही खाल्लं तरी सुद्धा चालेल देवा. देवा माझी जास्त काही अपेक्षा नाही रे देवा. फक्त एकच अपेक्षा आहे की देवा नको येऊ या गरीबाच्या घरी, नको खाऊ आमचं काही. पण देवा या विदुराकडे फक्त एकदा भरलेल्या डोळ्यानं एकदा तुझी दृष्टी माझ्याकडे पडू दे देवा. एक दृष्टी, एक नजर फक्त देवा मला दे, माझं जीवन कृतार्थ होईल. देणारे देवा, बघणारे एकदा देवा माझ्याकडे.
नाही देवा, जास्त काही मागणार नाही तुझ्याकडं, फक्त एकदा बघ देवा माझ्याकडं. मनात म्हणत होते. तेवढ्यात भगवंत सुद्धा येताना रथातून सगळी लोक होती, पण त्या ठिकाणी विदुरजींना शोधत होती देवाची डोळे. कुठे माझा विदुर, कुठे माझा विदुर, त्याला माझ्याशिवाय या जगात कुणी नाही, कुठं असेल माझा विदुर. एवढ्या गर्दीतून भगवंत पुढे चाललेले आहेत आणि जात असताना देवाची नजर मात्र विदुरजींना शोधतीये. पाहता पाहता सहज पाहिलं, एका कोपऱ्याला विदुरजी उभे दिसले. विदुरजींचं लक्षच देवाकडे होतं. तेव्हा एकदा तरी बघा ना देवा. जसं देवानं पाहिलं, एवढ्या लोकांमध्ये देवानं खुणवलं, विदुरजी पुढे या. सगळ्या लोकांना माग सारत 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 आता मात्र विदुर काका देवाच्या समोर जाऊन उभा राहिले रथाच्या. आणि रथाच्या समोर जाऊन उभा राहिल्याबरोबर देवानं दृष्टी कटाक्ष त्यांच्याकडे एकदा पाहावं. आणि आता मात्र देव विदुरजींना विचारतात, काका तुम्ही बरी तर आहात ना? काका काका तुम्ही सुखात तर आहात ना? त्यावेळेला मात्र विदुरजींचे डोळे भरून आले. विदुरजी म्हणतात, या समाजानं आतापर्यंत दासी पुत्राशिवाय मला कोणी बोललं नाही. प्रत्येक वेळेला या समाजानं मला हिणवलं, खालचा दर्जा दाखवला. पण जगाचा मायबाप, जगाचा जनिता परमात्मा, त्यानं मला तोंड भरून काका म्हणावं. विचारपूस केली, बरं वाटलं आणि सुखानं. त्या ठिकाणी विदुरजी म्हणतात, देवा मी खूप छान आहे, मी चांगला आहे. मग विदुर काका एक गोष्ट ऐका ना माझी. मला ना खूप भूक लागली आहे, लांबून आलोय मी, काहीतरी खायची व्यवस्था करा ना. मी माझं काम आटपून येतो, तोपर्यंत खायची काहीतरी सोय करा. देवा विदुरजी म्हणतात मनात, अरे तू किती मन चकोर आहेस रे. मी आतापर्यंत फक्त मनात म्हणत होतो, देवा कधीतरी आमच्या घरी या ना, ह्या गरीबाच्या घरी येऊन कधीतरी काहीतरी खा ना, काहीतरी प्रसाद सेवन करा ना. तू माझ्या मनातलं ओळखलंस देवा, आणि स्वतःच्या तोंडानं म्हणतोस की मला खायची काहीतरी सोय करा. देवा या, देवा स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे, या देवा. देवाचा रथ पुढे निघून गेला आणि विदुरजी धावत पळत त्या ठिकाणी निघाले. धावत पळत निघाल्यानंतर विदुरजी म्हणतात, स्वतःच्या पत्नीला आवाज देऊ लागले, अगं ऐकलं का? विदुराणीला म्हणतात, अगं ऐकलं का? अगं देव येणार आहे आपल्या घरी, देव येणार आहे, तू जेवायला येतोय म्हणलाय, तयारी कर तयारी कर. एवढा आनंद झाला जीवाला. ज्यांच्या घरी खायला अन्न नाही, त्या विदुरजींनी अपेक्षा करावी की देवानं माझ्या घरी काहीतरी खायला यावं. अगं तयारी कर, जगाचा मायबाप तो मालक आपल्या घरी यायचा आहे, त्यानं स्वतःहून सांगितलंय. आता मात्र तयारीला लागले. काहीतरी देवाला मार्केटमधून काहीतरी उसनवारी करून आणावी म्हणून विदुरजी त्या ठिकाणून निघून गेले. इकडे विदुराणी त्या ठिकाणी तयारी करायला सुरुवात झाली. आणि तयारी करायला सुरुवात झाल्यानंतर इकडे भगवंत गेलाय दुर्योधनाकडे. आता त्यांची चर्चा चालू झाली. आणि चर्चा चालू झाल्यानंतर मग मात्र दुर्योधनाला देवानं सांगितलं, अरे नाही काही तर निदान एक गाव तरी त्यांना द्यायला पाहिजे. नियमानं तर तू त्यांना त्यांचं राज्यच द्यायला पाहिजे, पण नाही 5 गावं तर निदान एक गाव तरी. देवा सुईच्या टोका एवढी जागा सुद्धा, एवढी माती सुद्धा त्यांना देणार नाही. आणि जर त्यांना पाहिजे असेल ना तर त्यांना सांगा स्वतः युद्ध करून घ्या म्हणून.
असं म्हटल्याबरोबर देवाला सुद्धा तेवढंच पाहिजे होतं. त्याला सुद्धा या ब्रह्मांडाचा त्या ठिकाणी बोजा हलका करायचा होता. त्या ठिकाणून बोलणं झालं, युद्ध ठरलंय. आता मात्र भगवंत उठले आणि निघाले. येतो मग मी. देवा, दुर्योधन म्हणतो देवा जेवून जा ना, काहीतरी खाऊन जा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंत म्हणतो नाही नाही, मला आमंत्रण नाही जेवायचं. आमंत्रण कुणाचं आहे आमंत्रण तुम्हाला? म्हटले मला विदुर काकांनी घरी जेवायला बोलवलंय. दुर्योधन त्या ठिकाणी खदखद हसायला लागला. अरे देवा, अरे त्या भिकारड्याकडे स्वतःला खायला अन्न नाही तर तुला काय खाऊ घालणार आहे? देवाला राग आला. देवाने डोळे लाल बंद केले. माझ्या भक्ताला बोलशील तर शिरछेद करीन. अजिबात माझ्या भक्ताला बोलायचं नाहीस, त्याचा अनादर करायचा नाहीस. भगवंत रागारागाने निघाले. उद्धव सोबत आहेत. उद्धवजी चला चला, उद्धवजी चला, विदुरा घरी जायचंय आपल्याला. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर आवाज थोड़ा. बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, भाव अगर नहीं पावे, चलो विदुरा घर जावे. चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. जय हो. शबरी के बेरे सुदाम जी के चावल. शबरी के बेरे सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगावे लगावे. रुचि रुचि भोग लगावे. चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. घर जावे घर जावे. राग आला देवाला आणि देवाला राग आल्याबरोबर देवानं त्या ठिकाणी उद्धवाच्या हाताला धरलं. उद्धवजी चला, इथं नाही थांबायचं म्हटले, आपल्याला विदुरांच्या घरी जायचंय. भगवान परमात्मा उद्धवजी आलेत. विदुरजींच्या घराच्या समोर येऊन उभा राहिले. द्वारात उभा राहिले. आतून विदुराणीनं पाहिलं. ज्याचं झोपेत स्मरण केलं, ज्याचं जागा असताना स्मरण केलं, तो देव कधी येईल याचा विचार केला. तो भगवंत समोर उभा आहे. भान हरपून गेली. विचार केला होता देवाला आल्यावर आसनावर बसेल, पण त्याला पाहिलं सुदबुद हरली. स्वतःच आसनावर जाऊन बसली. देव आपला गप गुणानं समोर येऊन बसला. कारण भक्तीचं भावाचं मोल आहे तेवढं. देव समोर बसला. आता देवाला खाऊ घाल
आसनावर बसून ती स्वतः हाती केळी सोलतीये. केळीचं साल देवाच्या हातात ती 3 गर खाली टाकते. भगवान परमात्मा सुद्धा निमूटपणे त्या केळीचं साल त्या ठिकाणी मिटक्या मारत खाऊ लागला. म्हणून म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. त्याला फक्त भाव लागतो. मग तुम्ही काही द्या भावानं. मिटक्या मारत मारत 2 केळं झाली, 4 केळं झाली, 5 केळं झाली, केळाचं गर खाली आणि त्याची साल मात्र देवाच्या हातात. विदुरजी आले आणि दरवाजातून पाहिलं तर काय, केळीचे गर खाली पडलेत आणि देवानं अर्ध त्या ठिकाणी साल खाल्लंय ना अर्ध त्याच्या हातात आहे. अगं हे काय करतेस? अगं जगाचा मालक घरी आलाय आणि तू त्याला केळीचं साल खाऊ घालतीस? कळत कसं नाही तुला? मग मात्र भानावर आल्या, तटकन उठून उभा राहिल्या. देवाला आता व्यासपीठावर बसवलं आणि आता मात्र पुन्हा केळी सोलायला लागल्या. केळीचं गर देवाच्या हातात आणि आता त्या ठिकाणी साल खाली टाकू लागले. देव म्हणतो काका काका या केळीच्या घरात तेवढी आनंद नाही, एवढा स्वाद नाही हो की जो केळीचा सालीत होता. हे घर मला एवढं गोड नाही लागत तेवढी ही साल गोड लागत होती. का? कारण त्याच्यामध्ये भाव ओतलेला होता हो. केळी खाऊन झाल्या तरी सुद्धा देव एखाद्याची परीक्षा घ्यायची म्हणली तर कसा घेईल सांगता नाही येत. विदुर काका ओ एवढ्यानं पोट नाही भरलं, अजून काही असलं तर द्या ना. चुलीवर कण्या शिजत होत्या. शिजत असणाऱ्या कण्या विदुरजी म्हणतात देवा, अरे देवा असं नको रे करू बाबा, एवढंच घरात खायला होतं, काय आणायला गेलो पण काही मिळालं नाही देवा. आणि चुलीवर कण्या शिजतात देवा. अरे तू ज्या ठिकाणी 56 भोग तुला दाखवले जातात त्या देवाला आम्ही असल्या पातळ कण्या खाऊ घालायच्या. अरे भक्ताची किंमत होईल रे देवा. नाही नाही काका मला भूक लागली आहे. विदुर काका म्हणतात देवा नको ना रे बाबा, असल्या कण्या तुला पचणार नाहीत, नको ना खाऊ तू. विदुर काका देत नाहीत, विदुराणीला देऊ देत नाहीत. देव स्वतः गेला. देवाने त्या कण्याचं पातेलं धरलं आणि स्वतः त्या केळीच्या पानावर जसं पाणी ओतल्यावर गळगळ इकडे तिकडे पळावं असं ती कण्या पळू लागल्या. जगाच्या मालकानं त्या इकडे पातळ असणाऱ्या त्या कण्या तसंच ते उचललं आणि आपल्या ओठाला लावलं आणि पिऊन घेतलं त्या देवाने. आम्हाला वाटतं पंचपक्वान केले म्हणजे देवाला आवडतील, अजिबात नाही. अरे शुद्ध भावानं तुम्ही त्याला काही जरी दिलं तरी तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्राशन करतो. पा आता मात्र खाऊन पिऊन झालं आणि मग चर्चा झाली. काय झालं मीटिंग मध्ये? त्यावेळेला सांगितलं विदुर काका युद्ध ठरलंय म्हणे. विदुरजीने विचार केला आतापर्यंत डोळ्यासमोर अनेक घटना पाहिल्यात. आता या भांडणांमध्ये आता नाही जमायचं, मला नाही पाहता यायचं ही गोष्ट. म्हणून त्यांनी आपला धनुष्य घेतला आणि राज दरबाराच्या समोर नेऊन मांडला, उभा केला. त्यातून एक संकेत दिला की मी कुठल्याच बाजूला नाही आहे, मी बिनविरोध आहे. आणि विदुर काकांनी विचार केला. विदुर काका त्या ठिकाणी निघून गेले तीर्थयात्रेसाठी. तीर्थयात्रेसाठी निघून गेल्यानंतर इकडे युद्ध झालं. कौरव मेलेत. देव सुद्धा त्या ठिकाणी निज धामाला निघून गेले. पण जात असताना आपल्या पायातल्या चरण पादुका उद्धवाच्या जवळ देऊन गेले. उद्धवाला सांगितलं त्या पादुका त्या ठिकाणी ठेवा. पण जात असताना देवानं विदुराला आणि मैत्रियजींना जवळ घेऊन काहीतरी 4 हितगुजाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. ज्यावेळेला त्या ठिकाणी तीर्थयात्रेला विदुरजी गेलेले होते, गेल्यानंतर इकडे तिकडे फिरत असताना नकळत का होईना त्या ठिकाणी उद्धवजींची विदुरजींची भेट झाली. भेट झाल्याबरोबर उद्धवजींना माहित नव्हतं देव सोडून गेलाय मला. पण अशा क्षणाला
त्यांचं वातावरण पाहून, त्यांची मनस्थिती पाहून उद्धवजींनी त्या ठिकाणी प्रेमानं का होईना हळवारपणे सांगितलं, विदुर काका, विदुर काका, या जगाचा मायबाप आहे ना हो, तू या ठिकाणी निजधामाला निघून गेला. असं म्हटल्याबरोबर ऐकलं आणि नितांत त्या ठिकाणी अंतकरणाला खूप दुःख झालं. डोळे भरून आले विदुरजींचे. विदुरजी म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा, पण तो जाताना त्याची माझी भेट सुद्धा नाही झाली. वाईट वाटलं, रडू लागले. पण रडत असताना उद्धवजी म्हणतात, काका अहो तुम्ही रडू नका, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हो, मी या गोष्टीचा साक्षी आहे. अरे जो जगत जळिता परमात्मा, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान नाही आलं, हजारो हजारो वर्ष तपश्चर्या करून ज्याच्या सावलीला सुद्धा शिवता येत नाही असा देव, पण निजधाम गमनाच्या वेळी आम्हाला सांगत होता, अरे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, जे ज्ञान सांगितलंय, ते माझ्या उद्धवाला, त्या विदुरलेला द्या. माझ्या विदुराला माझ्याशिवाय कोण नाही, या जगात माझ्याशिवाय त्याचं कुणी नाहीये. त्याला सांगा बरं, त्याच्याकडे द्या बरं. माझ्या विदुराला माझ्याशिवाय कुणी नाहीये रे. या माझ्या विदुराला मी सांगितलेलं तत्वज्ञान द्या. एकदा नाही, विदुर काका 3 वेळा मैत्रीजींना सांगत होता देव. अहो ज्या भगवान परमात्म्यानं निजधाम गमन करत असताना त्या विदुर काकांचं शेवटीच्या वेळेला त्या ठिकाणी स्मरण करावं, याच्यापेक्षा भाग्यवान भक्त कोणाला म्हणावं. भगवान कळवळून सांगत होता, विदुर काका याला मी साक्षी आहे. अहो जगाच्या मालकानं त्या ठिकाणी शेवटच्या वेळेला तुमची आठवण काढली. त्यावेळेला विदुर काका म्हणतात, माझी इच्छा होती की शेवटच्या वेळेला देवाची माझी भेट व्हावी, पण माझी भेट नाही झाली. जगाच्या मालकानं निरोप घेताना आठवण करावी, ती कोणाची? माझ्या विदुर काकांची, ज्याला सगळ्या जगानं हिणवलंय. पण ज्या वेळेला त्या ठिकाणी उद्धवजींनी सांगितलं, विदुर काकांना फार समाधान वाटलं की जगाच्या मालकांना निजधाम करत असताना सुद्धा माझी आठवण काढली होती म्हणून. विदुर काका म्हणतात, उद्धवा कुठे आहेत ते मैत्रीची, सांगा मला भेटायचंय त्यांना. ज्या भगवंतानं माझ्यासाठी जो निरोप ठेवलाय तो ऐकायचा मला, कुठं असतात ते सांगा ना. ते म्हटले हरिद्वार क्षेत्रामध्ये राहतात ते. विदुर काका घाईनं विचारपूस करत 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 आता मात्र त्या मैत्रीजींच्या आश्रमाच्या समोर येऊन उभा राहिले. आणि येऊन उभा राहिल्याबरोबर विचारू लागले, का हो हे आश्रम मैत्रीजींचा आहे का? मैत्रीजी समोर आले आणि म्हणतात, पण तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी विदुर आहे. जसं विदुर नावाचा शब्द ऐकला, विदुर काकांचा हात धरला आणि ते ओढून ओढून म्हणू लागले, या विदुरजी, या विदुरजी. विदुरजी म्हणतात, ज्यांची माझी ओळखच नाही ते सुद्धा एवढ्या आग्रहानं मला आत का म्हणतात, ये म्हणतात. विचारलं त्यांना, माझी तुमची ओळख नाही तरी सुद्धा एवढ्या आग्रहानं तुम्ही मला बोलवताय का बरं? त्यावेळेस ती मैत्रीजी सांगतात, पहा मी तुम्हाला काय एवढ्या आग्रहानं बोलवतोय, तुम्ही खूप भाग्यवान आहात, खूप भाग्यशाली आहात. शेवटच्या वेळी ज्या भगवंतानं तुमची आठवण काढावी आणि सांगावं, माझ्या विदुरला कोणी नाहीये, फार प्रेम आहे त्याचं माझ्यावर. ज्या विदुरावर भगवंताचं एवढं प्रेम आहे, तो विदुर कसा आहे हे मला पाहायचं होतं. म्हणून प्राण रोखून ठेवला होता आणि वाट पाहत होतो त्या विदुराची आणि तुमची. म्हणून तुमची भेट मला कधी होईल, तो विदुर मला कधी भेटेल म्हणून थांबलो होतो.
मैत्रीजी आणि विदुरजींनी गळाभेट घेतली आणि दोघेही त्या ठिकाणी सत्संग करू लागले आणि सत्संग करता करता त्या ठिकाणी दिव्य असणारी भव्य समाधी भक्तिमय समाधी त्यांना लागली आणि समाधी लागल्यानंतर त्या समाधीमध्ये त्या भजनामध्ये ते दंग झाले श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 हे नाथ नारायण
हरिलाल की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, राधा रानी सरकार की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे।